कावेरी आज दिवसभर खूप थकली होती, त्यामुळे ती तिच्या बेडवर जाऊन झोपली. तोपर्यंत तिथे तिची मोठी जाऊ वंदना आली आणि तिला म्हणाली की हे बघ कावेरी, मला उद्या राजमा आणि भात टिफिनसाठी बनवून दे. कावेरीला उठण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तिला आठवलं की राजमा संपला आहे. तर मग कावेरी तिला म्हणाली की ताई, राजमा संपला आहे, मी उद्याच्याला आणते, मग तुम्ही परवा दिवशी टिफिनला घेऊन जावा. तर तिची जाऊ म्हणाली की काही हरकत नाही, आपल्या शेजारचं रामू काकाचं दुकान उघडं असेल, तेथून जाऊन राजमा आण. ताई, मी उद्या राजमा आणते, आज मला खूप कंटाळा आला आहे. मग कावेरी, तुला वाटत आहे का मी दुकानात जाऊन राजमा घेऊन यावं? तुला या घरात कशामुळे ठेवलं आहे? कोणतं काम करायला नको, फक्त बसून खायला येतं. तुला माहीत आहे का, आम्हाला सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन किती काम करावे लागतात. तुला तर फक्त हातात पैसे घेऊन दुकानात जावे लागते. मला सुद्धा कंटाळा येतो, पण मी तुझ्यासारखी नाटकी करत नाही. माझ्यामुळे तू या घरात आरामशीरपणे राहत आहे आणि खात आहे, एवढं लक्षात ठेव. नाहीतर तुझं नशीब कसं निघालं असतं मला माहीत नाही. माझं काम ऐकत नाही, पण महागारी तेवढं बोलते. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने तिच्या शेजारी झोपलेल्या बाळाकडे पाहिलं. तो गाढ झोपेत होता आणि ती उठली आणि वंदनाला म्हणाली की द्या ताई पैसे, मी राजमा जाऊन आणते. वंदनाने तिच्या पर्समधून 200ची नोट काढली आणि कावेरीच्या पुढे फेकली आणि म्हणाली की जा आण जा राजमा, आणि राहिलेले पैसे माझ्या हातात आणून दे. मला माझ्या व्यवहारामध्ये 1 रुपयाची सुद्धा गडबड नाही पाहिजे. बिचारी कावेरी मान खाली घालून शांत बसली. वंदना तिथून निघून गेली. त्यानंतर कावेरीने तिची ओढणी घेतली आणि राजमा आणायसाठी निघून गेली. कावेरीला त्या घरात आलेले 5 महिने झाले होते. तिला प्रत्येक वेळी वाटत होतं की या घरातील मी एक नोकराणी आहे. सुरुवातीला ती जी काम करत होती तिला वाटत होतं की मी सुनाचं कर्तव्य पार पाडत आहे, परंतु तिला हळूहळू कळू लागलं की नोकरांनी आणि तिच्यामध्ये कोणताच फरक नाही. तिच्या आयुष्यात नवऱ्याचं प्रेम पण नव्हतं आणि मानसन्मान पण सुद्धा नव्हता. तिला फक्त असं वाटत होतं की दुसऱ्यांच्या तुकड्यावर राहण्यासाठी तिचा जन्म झाला आहे. लहानपणापासूनच तिला स्पेशल म्हणून कोणीच पाहिलं नाही, कारण तिचा रंग सावळा होता. तिची बहीण वंदना म्हणजेच तिची जाऊ, ती तिची सख्खी बहीण आहे. ती खूप सुंदर आहे. लहानपणी जर कोण त्यांच्या घरी आलं तर सगळे पाहुणे वंदनाची तारीफ करत होते. कावेरीला कोणाच विचारत नव्हते. जे पण घरात नवीन सामान पण येत होतं ते सगळं वंदनाला जात होतं आणि कावेरीला जे पण मिळत होतं त्यात ती समाधानी होती. एवढंच नाही तर तिच्या आईवडिलांनी सुद्धा कावेरीला कधीच मनापासून प्रेम केलं नाही. कावेरीची आई तिच्या वडिलांसोबत काम करत होती. दोघी पण मुली देवाच्या भरोश्यावर मोठ्या होत होत्या. वंदना सुंदर होती म्हणून प्रत्येक जागी तिची तारीफ होत होती. बघता बघता कावेरीच्या वडिलांनी व्याजाने पैसे घेऊन एक वडापावचं दुकान टाकलं आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती चांगली झाली. पण तोपर्यंत लेकरांचं लहानपण निघून गेलं होतं. वंदना चंचल, नेहमी हसणारी आणि स्मार्ट मुलगी होती. आपल्या बहिणीला कावेरीला समोर पाहिल्यावर ती स्वतःला खूप सुंदर मानत होती. दिवस भरभर चालू लागले. आता वंदना कॉलेजमध्ये जाऊ लागली. लहानपणापासून तिला कावेरीला दुजापणा केल्यामुळे तिचं मन अभ्यासात लागत नव्हतं. कावेरी 10वीमध्ये फेल झाली, त्यामुळे कावेरी खूप रडली. तिला समजत नव्हतं की काय करावं. सगळे तिचे टिंगल उडू लागले. त्यामुळे तिने शाळेत जायचं बंद केलं आणि घरीच राहू लागली. तिला काही चांगलं वाटत नव्हतं. फक्त ती ड्रॉइंग छान करत होती. तिचा तो छंद होता. कावेरी तिच्या जुन्या नोटबुकमध्ये ड्रॉइंग करत होती, परंतु त्या ड्रॉइंगची काहीच किंमत नव्हती. तिची आई तिला नेहमी सांगत होती की विनाकारण पुस्तकात लिहित बसत जाऊ नको, घरातलं काम शिक, माहीत नाही तुझं लग्न कधी होईल का नाही, तरी पण घरातलं काम आलंच पाहिजे. जन्मदाती आईपासून असं बोलणं आल्यामुळे कावेरीच्या मनाला खूप वेदना होत होत्या. सगळ्यांपासून लपून कावेरी ड्रॉइंग करत होती. इकडे कॉलेजमध्ये वंदना एका मुलाला, मोहितला खूप आवडली होती. जेव्हा मोहितला नोकरी लागली तेव्हा त्याने घरातल्यांना सांगितलं की मला वंदना खूप आवडते. वंदनाच्या घरचे सुद्धा या स्थळाला होकार देतात. खूप धूमधडाक्यात वंदनाचं आणि मोहितचं लग्न झालं आणि वंदना आपली सासरी आनंदात नांदू लागली. इकडे तिचे आईवडील पण कावेरीच्या लग्नाच्या बाबतीत विचार करतात, पण तिचं लग्न जमत नसतं. कारण कोणीच कावेरीला पसंत करत नव्हतं. कारण कावेरीमध्ये आत्मविश्वास कमी होता. ती कोणासोबत व्यवस्थित बोलू पण सुद्धा शकत नव्हती.
आणि तिचं शिक्षण पण कमी झालं होतं. तिच्यामध्ये असे कोणतेच गुण नव्हते ज्यामुळे मुलाकडचे तिला पसंत करतील. कधी कधी मुलाकडची खूप हुंडा मागून कावेरीसोबत लग्न करायला तयार होतात, पण कावेरीचे आईवडील एवढी डिमांड पुरी करू शकत नाहीत. बघता बघता कावेरीचं वय 25 वर्ष होऊन गेलं, तरी पण तिचं लग्न जमलं नाही. वंदना आता 2 लेकरांची आई बनली होती. वंदनाच्या मैत्रिणी जॉब करत होत्या, त्यामुळे तिला सुद्धा जॉब करण्याची इच्छा झाली, कारण ती तर हुशार तर होतीच, शिवाय तिचं शिक्षण सुद्धा झालं होतं. सासू सासऱ्यांची परमिशन घेऊन वंदना नोकरी करू लागली आणि तिचे सासू सासरे तिच्या मुलांना सांभाळू लागले. एके दिवशी वंदनाचे सासू सासरे कोणत्या तरी लग्नाला गेले होते आणि येताना खूप वादळ आलं आणि त्यांची गाडी एका दरीत कोसळली, कारण ड्रायव्हरला समोरचं काहीच दिसले नाही आणि त्यामुळे गाडी वेगळ्या साईडला गेली आणि दरीत कोसळली. त्यामध्ये तिचे सासू सासरे मरण पावले. आता घरात वंदना आणि मोहित वर घराची जिम्मेदारी आली होती. वंदनाचा एक दीर होता, त्याचं नाव राजवीर होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता नवीनच त्याला नोकरी लागली होती आणि घरात हा प्रसंग घडला, त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये होते. पण वंदनाने हळूहळू सगळं व्यवस्थित केलं. पहिल्यापासूनच वंदना गर्विष्ठ होती, त्यामुळे आता सगळ्या घराची जिम्मेदारी तिच्यावर आली म्हणून ती स्वतःला मालकीण समजू लागली. तिला फक्त एका गोष्टीचं टेन्शन होतं की ती ऑफिसला गेल्यावर तिच्या मुलांना कोण सांभाळेल, कारण का आईला जर लावलं तरी ती व्यवस्थित तिच्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही. खूप कठीण प्रसंगाने दिवस चालू होते. त्यानंतर वंदनाला एक आयडिया येते की जर छोट्या दिराचं लग्न लावून दिलं तर घरात लहान जाऊ येईल आणि मग ती तिच्या मुलांना सांभाळेल. मग तिने एका गरीब घराण्यातील मुलगी पाहून तिच्या दिराचं लग्न लावलं आणि मग ती नंतर तिच्या जावेवर घरातली जिम्मेदारी टाकून एखाद्या अजाद पक्षासारखी फिरत होती. वंदना आपल्या लहान जावेवर ऑर्डर सोडत होती आणि 2-3 महिन्यानंतर तिला कळाले की तिची जाव प्रेग्नेंट आहे. पण जेव्हा तिच्या जावेला मूल झालं, ते मूल 2च महिन्याचं झालं असेल, तेव्हा तिला खूप ताप आला आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. आता वंदनाला टेन्शन आलं. काही दिवस वंदनाने तिच्या ऑफिसमधून सुट्टी घेतली, कारण तिच्या दिराच्या मुलाला सुद्धा तिला सांभाळावं लागत होतं. तिला काही पण करून दिराचं दुसरं लग्न लावून द्यायचा विचार येतो, कारण तिला अजून त्रास सहन होत नव्हता. त्यावेळेस ती तिच्या माहेरी आली आणि तिच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. तिने तिच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन म्हणाली की मी जशी म्हणते तसं करा. तिचे आईवडील सुद्धा राजी झाले. त्यानंतर ती कावेरीपाशी गेली आणि कावेरीला म्हणाली की हे बघ कावेरी, तुला आता चांगलं स्थळ येईल असं वाटत नाही, त्यामुळे तू आयुष्यभर बिगर लग्नाचीच राहशील. त्यामुळे तू एक काम कर, माझ्या दिरासोबत लग्न कर. कावेरी वंदनाला म्हणाली की ताई, तू हे काय बोलत आहे? मी एका बापाच्या मुलासोबत लग्न करू? तिला खूप मोठा धक्का बसला होता. तेव्हा वंदना तिला रागात म्हणाली, जर तू सावळी आहे म्हणल्यावर तुझ्यासाठी असाच नवरा योग्य आहे. हे बघ, तू माझ्या दिरासोबत लग्न कर. बाळ कसं सांभाळायचं ते मी तुला शिकवेल. जेव्हा मी ऑफिसमध्ये जाईल तेव्हा तू माझ्या लेकराला सुद्धा सांभाळ आणि तुला त्या घरात खायला प्यायला सुद्धा चांगलं भेटेल. हे सगळं ऐकून कावेरी शॉकमध्ये होती. या लग्नासाठी कावेरी नकार देत होती, परंतु कोणीच तिचं ऐकत नव्हतं आणि राजवीर सुद्धा या लग्नाला मनापासून तयार नव्हता, कारण का तो त्याच्या बायकोला अजून विसरला नव्हता. त्याला त्याच्या बायकोची नेहमी आठवण येत होती. पण तिच्या वहिनीने वंदनाने बाळासाठी हे लग्न करायला सांगितलं. लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री राजवीर कावेरीला म्हणाला की हे बघ कावेरी, मी अजून मनापासून आपल्या नात्याला स्वीकारण्यासाठी तयार नाही, त्यामुळे आपलं नातं पुढं नेण्यासाठी मला वेळ पाहिजे. कावेरीला राजवीरच्या मनावर काय परिणाम होत असेल ते माहीत होतं, त्यामुळे कावेरी त्याला समजून घेत होती. त्यामुळे ती काहीसुद्धा म्हणाली नाही. एका मुलाच्या बापासोबत लग्न केल्यावर कावेरीची जी स्वप्ने होती ती सगळी स्वप्ने धुळीत मिळाली होती. लग्नाच्या आधीच ती एका मुलाची आई बनली. राजवीर फक्त कामापुरता तिला बोलत होता. एका खोलीत राहून सुद्धा ते दोघं एकमेकांना अनोळखीसारखी पाहत होते. कावेरीने हे आपलं नशीबच आहे म्हणून सगळं आनंदाने स्वीकारलं. पण हळूहळू वंदनाचा स्वभाव खूप कठोर होऊ लागला. तिने कावेरीला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आजपासून मला आवजाव बोलायचं. मी तुझी आता मोठी जाव आहे त्याप्रमाणे मला बोलायचं. वंदना कावेरीला एक मोलकरीण समजत होती. तिला नेहमी ऑर्डर सोडत होती
1 मिनिटसुद्धा तिला स्वस्थ बसून देत नव्हती. जरी ती ऑफिसला गेली तरी फोन करून नेहमी तिला काही ना काही काम सांगत होती. वंदनाचे दोन्ही मुले पण कावेरीवर लक्ष ठेवून होते की ती काय करते, आराम करते का, सगळं काही आपल्या आईला जाऊन सांगत होते. त्यामुळे कावेरी खूप सांभाळून राहत होती. तरी पण वंदना नेहमी तिचा अपमान करीत होती. तिला कळाले होते की आपली या घरात कोणतीच किंमत नाही. तिची बहीणसुद्धा तिची नव्हती. या बाबतीत ती कोणालाही काही बोलू शकत नव्हती, कारण त्या घरातील करता धरता तर तिची बहीण वंदना होती. माहेरचं पण कोणीच तिचं ऐकत नव्हतं. तिचा नवरा पण तिच्याकडे लक्ष देत नव्हता. तिचं आयुष्य नरक बनलं होतं आणि घरातलं सगळं काम करून सुद्धा तिला तिच्या बहिणीचे ताणे ऐकावे लागत होते. लग्न केलं आहे म्हणून, किती मोठे उपकार केला आहे म्हणून सारखी तिची बहीण तिला सांगत होती, एका राणीसारखी तुला या घरात राहावे लागत आहे, अजून तुला काय पाहिजे. कावेरी मनात विचार करते की माझ्या दुश्मनांना सुद्धा असलं आयुष्य देऊ नकोस. विचार करता करता कावेरी दुकानला जाऊन राजमा घेऊन आली आणि तिने राजमा सुद्धा भिजत घातला. तिचं आज डोकं दुखत होतं, त्यामुळे ती झोपली. थोड्या वेळानंतर तिचं अंग गरम होऊ लागलं. त्यानंतर तिला खूप ताप आला. तेव्हा तिथं वंदना आली आणि कावेरीला म्हणाली की हे बघ कावेरी, आज माझं पाय दुखत आहेत, माझं पाय दाबून दे. हे ऐकून कावेरी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की ताई, माझी तब्येत ठीक नाही. वंदनाला राग येतो आणि ती म्हणते की हे बघ कावेरी, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस. हे बघ, या घराची मालकीण मी आहे, त्यामुळे मी जे सांगेल ते ऐकायचं. तुझ्यावर माझे उपकार आहेत, माझ्यामुळे तुझं लग्न जमलं आहे, त्यामुळे माझं सर्व काही ऐकायचं. कावेरीचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता आणि तिचा मोठा दीर सुद्धा नाईटला कामाला गेला होता, त्यामुळे तिला कोणाचा सुद्धा आधार नव्हता. ती म्हणाली की वंदनाताई, लहानपणापासून माझ्या सावळ्या रंगामुळे माझ्यावर तुम्ही अत्याचार केला. माझ्या सावळ्या रंगामुळे माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. तू माझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणून माझा नेहमी फायदा घेतला. माझ्या पण हिस्स्याचं पण प्रेम तुला नेहमी भेटलं, तरी पण मी खुश होते. पण तुला वाटत असेल की तू माझं लग्न केलं आहे म्हणून मी खुश आहे, पण नाही, तू माझं लग्न लावून माझं आयुष्य नरक बनवलं आहे. तू फक्त मला या घरात तुझी मोलकरीण बनवून आणलं आहे. तू दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन काम करते आणि तू मला पाठीमागे तुझ्या मुलांना सुद्धा सांभाळायला सांगते. वंदना म्हणते की हो बरोबर आहे, मी फक्त तुला माझे मुले आणि दिराचं बाळ सांभाळण्यासाठी आणलं आहे. गपचिप माझी सेवा कर, नाहीतर तुला सकाळच्या वेळी जेवण भेटणार नाही. असं म्हणून वंदना तिच्या खोलीत गेली. पाठीमागे कावेरी सुद्धा गेली आणि आपल्या बहिणीचं पाय दाबू लागली. थोड्या वेळानंतर वंदना झोपी गेली. कावेरी तिच्या खोलीत येऊन झोपली. सकाळच्या वेळी सुद्धा तिला भरपूर ताप आला होता. हे बघ कावेरी, काम न करण्याची नाटके करू नकोस. मी तुझ्यासाठी औषध देते आणि औषध खाल्ल्यानंतर गपचूप कामे कर. मी ऑफिसमधून सुट्टी घेणार नाही. एवढं म्हणून वंदना औषध घेऊन आली आणि कावेरी पुढे फेकून दिलं आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होण्यासाठी गेली. औषध खाल्ल्यानंतर कावेरी कामाला लागली. तिला चक्कर येऊ लागली, परंतु बहिणीचं बोलणं खायला लागेल, त्यामुळे ती काम करत होती. खूप मुश्किलीने कावेरीने टिफिन तयार केला आणि टिफिन घेऊन वंदना निघून गेली. त्यानंतर वंदनाची मुले आमचा टिफिन कुठे आहे म्हणून ओरडू लागले. वंदनाची मुले आता मोठी झाली होती. तिने त्यांच्यासाठी सुद्धा टिफिन बनवला आणि त्यानंतर छोटं बाळ सुद्धा उठलं आणि मग ती त्याला सांभाळू लागली. तेव्हा तिचा मोठा दीर मोहित आला आणि कावेरीचा चेहरा पाहून मोहित म्हणाला की काय झालं आहे कावेरी, तुझा चेहरा का पडला आहे, तू आजारी आहे का. कावेरी सांगू लागली की मला चक्कर येत आहे आणि मला ताप सुद्धा आला आहे. मोहित म्हणतो की चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. राजवीर घरी नाही म्हणल्यावर त्याच्या बायकोची जिम्मेदारी आमच्यावर आहे. कावेरी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी नकार देत होते, तरी पण तिच्या दिराने मोहितने गाडी काढली आणि कावेरीला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी औषध दिले आणि आराम करण्यासाठी सांगितलं. संध्याकाळपर्यंत मोहितने तिला कोणतंच काम करून दिलं नाही. त्यानंतर कावेरीला जरा बरं वाटू लागलं. आज संध्याकाळी मला लवकर जायचं आहे, त्यामुळे मी बाहेर खातो आणि तू कोणतंच काम करू नको. मी वंदनाला फोन करून सांगतो, ती स्वयंपाक बनवेल. असं म्हणून मोहित कामाला गेला. थोड्या वेळाने रागाने फणफणत वंदना आली आणि कावेरीला म्हणाली की तू माझ्या नवऱ्याला माझ्या बाबतीत भडकवत आहे का. एवढ्या गरमीमध्ये मी स्वयंपाक बनवू का. माझा चेहरा खराब होईल की. तू तर कोळशासारखी काळी आहेस,
त्यामुळे तू किती पण वेळ गॅस पुढे उभा राहून स्वयंपाक केला तरी काही फरक पडणार नाही, असं म्हणून ती तिच्या खोलीत गेली. कावेरीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मुले भूक भूक म्हणून ओरडत होती. कावेरी तशीच किचनमध्ये गेली. त्यावेळेस अचानक राजवीर आला, कारण त्याच्या ऑफिसचं काम लवकर झालं होतं. तो आल्या आल्या त्याच्या छोट्या बाळाला घेऊन बसला आणि प्रेम करू लागला. तो विचार करू लागला की जर माझ्या पहिल्या बायकोला जर काही झालं नसतं तर मी दुसरं लग्न कधीच केलं नसतं. त्यानंतर तो कावेरीला शोधू लागला, कारण का लग्न झाल्यापासून त्याने कावेरीला कोणतं सुख दिलं नव्हतं. तो त्याच्या बायकोला विसरू शकला नव्हता, त्यामुळे त्याने कावेरीकडून थोडा वेळ मागितला होता आणि तो वेळ कावेरीने दिला पण होता. त्याने पाहिलं की कावेरी किचनमध्ये काम करत आहे, त्यामुळे तो गपचूप जाऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसला आणि बाळाला खेळवू लागला. त्यानंतर त्याला काहीतरी पडण्याचा आवाज आला. तोपर्यंत तिथे वंदना रागात आली. तिने राजवीरकडे पाहिलंच नाही, तो पण किचनमध्ये येऊन थांबला. तर त्याने पाहिलं की वंदनाने एक जोरदार कानाखाली कावेरीला लावली आणि म्हणाली की जसा तुझा रंग काळा आहे तशी कामे सुद्धा करत आहे. तू काचेचा ग्लास फोडला. मी किती महागातले ग्लास आणले होते. मी तुला सांगितलं होतं ना की लक्ष देऊन काम कर. तुला या घरात मी फक्त काम करण्यासाठी आणि मुले सांभाळण्यासाठी आणलं आहे. तू या घराची फक्त मोलकरी नाहीस. तू जर अजून काही पाडलं तर तुझं खाणं पिणं मी बंद करेल, तेव्हा तुझं डोकं ठिकाणावर येईल. कावेरी भीतीने थरथर कापू लागली. तिला जोरदार कानाखाली मारल्यामुळे तिला चक्कर येऊ लागली आणि ती जमिनीवर चक्कर येऊन पडली. राजवीरने कावेरी म्हणून आवाज दिला. अचानक राजवीरला पाहून वंदना घाबरली. राजवीरने कावेरीला उचललं आणि बेडरूममध्ये नेऊन झोपवलं. त्याने डॉक्टरांना फोन करून घरी येण्यास सांगितलं. डॉक्टरांनी येऊन कावेरीला तपासलं आणि ते म्हणाले की यांना मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास होत आहे. 2 दिवसात यांचा ताप राहील, परंतु तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घ्या. आता राजवीर लाजेने उभा राहिला होता, कारण का त्याने त्याच्या दुसऱ्या बायकोची काळजी घेतली नव्हती. डॉक्टर गेल्यानंतर राजवीर वंदनापाशी गेला आणि रागात म्हणाला की वहिनी, तुम्ही माझ्या बायकोसोबत कसा व्यवहार करत होता? मला वाटलं की तुम्ही तुमच्या बहिणीला या घरात आणलं आहे म्हणल्यावर तुम्ही खूप प्रेमाने राहत असाल, पण नाही, तुमच्या स्वभावात कोणताच बदल झाला नाही. माझ्या पहिल्या बायकोने तुमच्याबद्दल मला सर्व काही सांगितलं होतं, परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिला मी समजावलं. माझ्या पहिल्या बायकोला सुद्धा तुम्ही आपलं मानलं नाही. आता तुम्ही तुमच्या बहिणीला सुद्धा नोकरांनी बनवलं आहे. मी दुसरं लग्न फक्त बाळासाठी करायला तयार होतं. वंदनाकडे बोलायला आता कोणते शब्द नव्हते. राजवीर रडत म्हणाला की माझ्या पहिल्या बायकोने सुद्धा तुमच्या बाबतीत सांगितलं होतं, तेव्हा मी तिच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि मी तिला आज गमावलं. मला माहीत आहे तिच्या मृत्यूचं कारण पण तुम्हीच आहात. तुम्ही तिला खूप टॉर्चर करत होता आणि आज पण तुम्ही कावेरीसोबत तसाच वागत आहात. मी माझ्या पहिल्या बायकोला तुमच्यामुळे गमावलं आहे, पण मी माझ्या या बायकोसोबत तुम्हाला तसं वागून देणार नाही. वंदना रागात म्हणाली की भाऊजी व्यवस्थित बोला, मी असं काही सुद्धा केलं नाही, आणि रागात तेथून निघून गेले. त्याने कावेरीकडे पाहिलं. तिला शुद्ध आली होती. त्याने कावेरी पुढे हात जोडले आणि म्हणाला की मला माफ कर कावेरी, मी पहिल्या बायकोच्या दुःखामध्ये तुझं मन समजू शकलो नाही. तुझी ही हालत आज माझ्यामुळे आहे. मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही. कावेरी म्हणाली की तुम्ही माफी मागू नका, माझं नशीबच खराब आहे. राजवीर म्हणाला की तू खूप चांगली आहे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझं नशीब खराब करणारे आपलेच लोक आहेत. असं म्हणून आज प्रेमाने राजवीरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला की यानंतर मी तुला कोणतंच दुःख होऊन देणार नाही. आज पहिल्यांदा कावेरीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. सकाळच्या वेळी मोहित आला. राजवीरने वंदनाबाबतीत त्याला सगळं सांगितलं. मोहित म्हणाला की यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे वेगळी चूल मांडायची. दोन्ही भावांच्या मध्ये कोणतं वैर नव्हतं. ते दोघे खूप चांगले होते. कावेरी आता आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत खूप आनंदात होती, पण इकडे वंदनाची हालत पाहण्याजोगी झाली होती. तिला व्यवस्थित घर सांभाळता येत नव्हतं, मुले सांभाळता येत नव्हती आणि ऑफिसला जाणं तर तिचं राहूनच गेलं. आणि राजवीरला जेव्हा कळालं की कावेरीला ड्रॉइंग करायला खूप आवडते,
तर त्याने तिला ड्रॉइंग क्लासेसला पाठवलं. पाहता पाहता कावेरी आता मेहंदीसुद्धा खूप छान काढू लागली. त्यानंतर राजवीरने तिला एक पार्लर खोलून दिलं. त्यामध्ये ती सगळं मनापासून करत होती आणि तिला पार्लरमधून खूप सारे पैसे भेटत होते. ते सगळे पैसे पाहून वंदना आश्चर्यचकित झाली. आता कावेरीला नवऱ्याचं प्रेम आणि मानसन्मान पण मिळाला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.